राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांच्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये ही बैठक होणार आहे। रेशीमबाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्मृती मंदिर परिसरामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। विदर्भस्तरीय आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजपचे विदर्भातील सर्व आमदार आणि नेते या बैठकीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची समन्वय बैठक होणार आहे। आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अगदी बरोबर आहे। आगामी स्थानिक ज्या निवडणुका आहे स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची ही संपूर्ण बैठक आहे। रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरामध्ये आता आपण थेट दृश्य बघतोय। बैठकीकरता विदर्भस्तरीय काही नेते सुद्धा पोहोचले, काही आमदार बाहेरगावचे ते येऊन पोहोचलेले आहे। अगदी समीर कुणावार असो किंवा मंत्री आपण भोयर असो ते पोहोचलेले आहे। यवतमाळचे काही आमदार पोहोचलेले आहे आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांचे थेट दृश्य बघतोय। रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातले ते सुद्धा तिथे पोहोचलेले दिसतात आहे। थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने इथे तयारी सुद्धा सुरू झालेली आहे आणि एकूण हालचाली सुद्धा सुरू झालेली आहे। खरं तर जेव्हा संघाची ही संपूर्ण समन्वय बैठक ही नित्यनियमाने दर 2 ते 3 महिन्यात होत असते, पण यावेळेच्या बैठकीचं महत्त्व असं की येणाऱ्या काळात महापालिका नगरपालिका यांची निवडणुका होत आहे। या दृष्टीने ही समन्वय बैठक अतिशय महत्त्वाची समजण्यात येते। काही सूचना संघाकडून देण्यात येतात। आपल्याला आठवत असेल विधानसभा निवडणुकींच्या पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने बैठकींचं सत्र पार पडलं होतं आणि त्यानंतर संघ सुद्धा सक्रिय झाला होता। विधानसभेतील यशामागे संघाचा मोठा हात असल्याचं बोललं जातं, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची ही बैठक आणि स्मृती मंदिर परिसरात होत आहे ही बैठक आणि खुद्द मुख्यमंत्री सुद्धा सगळं मार्गदर्शन करणार आहे। जवळपास विदर्भातील सगळे भाजपाचे आमदार वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहे। मुख्यमंत्री सुद्धा मार्गदर्शन करणार आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे समन्वयक आहे भाजप आणि याच्यातले ते मार्गदर्शन करणार आहे। संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। एकूणच या बैठकीची तयारी झालेली आहे। काही आमदार इथे पोहोचलेले आहेत, संघाकडून नेमका काय कानमंत्र भाजपच्या सर्व नेते मंडळींना दिला जातो याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।